हाय हॅलो नमस्कार सर्वांना सुप्रभात। तर आता ना मी कालचे कपडे आहेत ते काढून घेत आहे का तर गेला अख्खा मे महिना पूर्ण पाऊसच होता असं म्हटलं तरी देखील चालणार आहे। तर काय 2-2 3-3 दिवस कपडे असे वाळत नाही आणि आता कुठं जून महिना लागल्यावर असं मध्ये मध्ये ऊन होतं तरीही मध्ये असं थोडा पाऊस येतोच। पण हे बघा मग 2-2 3-3 दिवस जर कपडे वाळत नाही तर मग त्याला असंच टाकून ठेवावं लागतं। तर बघा हे कपडे छान आता वाळले आहेत आणि म्हणून म्हटलं चला काढून घेते आणि घड्या घालून घेते आणि मग गॅलरीमध्येच मी हे काम करून घेते, कारण की सकाळचं जे वातावरण असतं ते खूप सुंदर असतं। मस्त छान छान फुलं आणि हे मस्त रंगबिरंगी पक्षी, बघा पोपट देखील आहे इथं, असं छान आवडतं बघायला। तर छान असं ऊन पडत आहे म्हणून सगळ्या स्लाइडिंग ओपन करून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये फ्रेश हवा येते आणि सकाळचं ऊनही चांगलंच असतं। जेवढं उजेड तेवढीच पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये। तर कपड्यांचा घड्या इथं मी करून घेते। आता रेग्युलर डेली म्हणजे म्हटलं तर हे माझं रुटीन नाही की सकाळी कपड्यांचा घड्या करा। लहान पोरं राहिल्यावर कोणतंच रुटीन व्यवस्थित परफेक्ट असं राहणारच नाही, कारण की मध्ये मध्ये त्यांचे जे काम असतात ते अगोदर त्यांना प्रायोरिटी दिली जाते आणि मग नंतरचे आपले जे काम असतात ते। तर जसं जमलं तसं देवपूजाचं पण मागे पुढे होतं, कारण की सकाळी टिफिन असतो, नाश्ता असतो, पूर्णाची स्कूल असते, तिचे वेगळे 2 टिफिन असतात। त्यामुळे सकाळचे जे आपली देवपूजा वगैरे आहे हे लवकर होत नाही, कारण की देवपूजा करायचं म्हटलं तर निवांत सगळं देवघर क्लीन करणं, छान निवांत पूजा करणं, पण घाईगडबडीत तसं पूजा करायला तर मला आवडतच नाही अजिबात, म्हणून मग आरामानेच केली जाते। पण आज मात्र लवकर पूजा केली गेली आणि आंबे आणलेले आहेत म्हणून म्हटलं टिफिनमध्ये आंब्यांचा रस करायचा आहे आणि शिमला मिरचीची भाजी बनवायची आहे। पण त्या अगोदर बनवणार आहे नाश्ता। तर नाश्त्याला आज आहे काळ्या चण्याची उसळ। उसळ बनवतच मी इथं भाजीचं प्रिपरेशन करून घेत आहे, म्हणजे मी काळे चणे शिजवायला ठेवलेले आहेत आणि इकडे भाज्या कापून घेते, म्हणजे शिमला मिरचीसाठी कांदे कापायचे, टमाटे कापायचे, कोथिंबीर, मिरची, हिरवी मिरची असते ती बारीक, ते सर्व कापून घेते आणि मी कूट टाकून भाजी बनवते शिमला मिरचीची। तर त्याच्यासाठी मला शेंगदाण्याचं कूटही तयार करायचं आहे, कूट पण संपलेलंच होतं आणि आंब्याचा रसही मी अगोदर करून ठेवते, टिफिनला द्यायचा आहे म्हणून, बाकीचा रस मी नंतर करेन। तर मग इकडे काळे चणे शिजत आहेत आणि सकाळी तर एवढी घाई गडबड असते तर चहा निवांत घ्यायला वेळ नसतो, म्हणून मग असं काम करता करता चहा घेऊन घेत असते आणि जो दुपारचा किंवा संध्याकाळचा चहा असतो तो मी एकदम मस्त आरामाने घेते। आता शेंगदाण्याचे कूट लागणार आहे म्हणून मी अगोदर शेंगदाणे भाजून घेते, कारण की शिमला मिरचीची भाजी कूटशिवाय अजिबात चांगली लागत नाही, म्हणजे आम्हा सर्वांनाच शेंगदाण्याचं कूट लागतं शिमला मिरचीमध्ये। आणि जास्त करून मी वांगे आणि शिमला मिर्च असे 1-2 भाजी आहेत त्याच्यातच कूटचा वापर करते, खूप जास्त शेंगदाणे मला काही लागत नाही। रस मी करून घेतला आहे फक्त टिफिनसाठीच, बाकीचा रस नंतर करणार, कारण सकाळी खूप घाई असते म्हणून सगळंच एकत्रच करत नाही। कपाच्या मानाने त्याने कडी दिली बारीक, असं झालं कप काही होत। छान मस्त काळ्या चण्याची उसळ तयार झालेली आहे, थोडीशी तिला वाफ देते आणि मी इथं गॅलरीमध्ये आलेले आहे। गॅलरीमध्ये मला कितीही वेळ घालवायला सांगितला तरी मी घालवू शकते, अगदी छान मस्त वाटतं। आणि सकाळचे हे फुलं उमळलेले, त्यांचा रंगबिरंगी फुलं
खूप प्रसन्नता वाटते. आणि आता हे सीझन आहे ह्या फुलं यायचे, याला पोटुकला असं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण हिंदीमध्ये त्याला पोटुकला म्हणतात एवढं मला माहिती. आणि ही जास्वंद, ह्या जास्वंदाचे तर एवढ्या प्रमाणात कळ्या येतात की काय सांगू तुम्हाला. म्हणजे जर आत्ता जरी मोजले तर ह्या झाडावर 25 ते 30 कळ्या असतील. आणि फुलं जे असतात ते फुलं रोजचे 5-5, 6-6 एवढे येतात. कधीतरी 3-4 येतात, पण जास्तीत जास्त प्रमाणात फुलं येतात. मस्त वातावरण बघून झाल्यानंतर परत आली आणि आता नाश्ता सर्व करून देते. पण त्या अगोदर म्हटलं चला शेंगदाणे थंड झाले तर त्यांचं कूट करून घेते, कारण की बाकी जण अजून तयारच होत आहेत आणि त्यांना अजिबात वेळ नाही आहे नाश्ता करायला. हे मला बोलले की नाश्ता करायला वेळ नाही तर मग उसळ माझी टिफिनमध्येच पॅक करून दे. तर मग अगोदर भाजी वगैरे करायचं आहे म्हणून म्हटलं चला नंतर देते. आणि आता शेंगदाण्यांचे सालं काढून घेते मी. अशा पद्धतीने आपटून घ्यायचं कपड्यामध्ये आणि त्याच कपड्यावर असंच ते पांघरून घ्यायचं, म्हणजे जे साल असतात ते, किंवा मग जाड गाळण्याचे तिच्याने गाळून घ्यायचं. आता पप्पांना नाश्ता सर्व करून देत आहे. आता याच्यावर ना जी मसाला बुंदी असते आपली ती, किंवा मग आपण जे रायता बुंदी म्हणतो ती बुंदी वरून टाकायची, शेव असेल शेव टाकायची, कच्चे कांदे बारीक कापलेले आणि लिंबू पिळून खायचा. वा, अप्रतिम लागते. आणि यांचाही इथं टिफिन पॅक करून घेतला, ज्याच्यामध्ये शिमला मिरचीची भाजी, रस आणि उसळ दिलेली आहे. तर उसळ ही नाश्त्यासाठीच आहे, त्यांना वेळ नाही म्हणून मग चला नाश्ता पॅक करून घेते. कधी कधी खातात, कधी कधी नसतं वेळ तर मग सोबतच पॅक करून देते. तर अशा पद्धतीने हा टिफिन तयार झाला आहे. तर सकाळचं माझं डेलीचं हेच रुटीन आहे. दोघांचे टिफिन तयार करा, नाश्ता तयार करा आणि लेकराजकडे लक्ष द्या. आता वरती ना मला सगळं आवरून झाल्यावर टेरिसवर त्यांचं झाडांचं खाऊ तयार करायचं आहे. म्हणजे इथं ड्रॅगन फ्रूट मी लावलेले आहेत आणि ड्रॅगन फ्रूटला बघा छान इथं कळ्या लागलेल्या आहेत, कारण हे सीजन आहे ड्रॅगन फ्रूट यायचं. तर इथं हे मस्त आता कळ्या लागायला सुरुवात झाली. 2 कळ्या लागल्या आहेत आणि आता त्यांना खाऊ द्यायचं. आता हे जे खाऊ आहे म्हणजे त्यांचं जे खत आहे ते अगोदर द्यायला पाहिजे होतं मी. हे जे कळ्या लागल्या आहेत त्याच्या अगोदर, पण पावसाने जो लावलं तर बंद व्हायचं नाव घ्यायचंच नाही. तर उन्हामुळे जे गवत उगलेलं असतं त्याचे अशा बिया पडतात आणि ते पावसामुळे ना इथं बघा तर हे झाडं उगलेले आहेत अनवॉन्टेड. तर त्यांना मी काढून घेते. हे बघा असे वेल वगैरे पण आहेत, यांनाही मी काढून घेते, कारण की जे आपण खत पाणी जे काही टाकणार आहोत तर ते सगळं पोषण ते घेऊन घेतील आणि आपल्या ड्रॅगन फ्रूटला काही भेटणार नाही. म्हणून अगोदर ते जे झाडं आहेत, बारीक गवत आहे तेही मी काढून घेते. आणि सुक्कं शेण आणलेलं आहे यांनी, तर ते पाण्यात भिजून पण टाकायचं. 8-10 दिवस पाण्यात भिजून ठेवायचं, ते झाडांना टाकायचं. खूप पोषक असतं त्याच्यामध्ये, खूप पोषक असतं ते झाडांसाठी. आणि फुलांची असतील तर फुलंही खूप छान येतात आणि झाडंही खूप छान टवटवीत दिसतात. तर आता काय करणार आहे मी, हे जे शेण आहे ना याला असं दगडाने चुरा करून घ्यायचा, किंवा मग आता जे मी किचन वेस्ट आहे त्याच्यापासून खत बनवत आहे. तर अगोदर काय करते, झाडांना हे जे शेणखत आहे याचा चुरा करून टाकून देईल आणि किचन वेस्ट आहे त्याचं मला खत बनवायचं आहे. तर त्याच्यातही ह्या कोरड्या शेणाचा वापर करणार आहे. तर हे बघा असं पावडर करून घ्यायचं आणि ते टाकायचं आहे, किंवा मग तुम्ही त्याला भिजवून ठेवू शकतात 7-8 दिवस किंवा 10-12 दिवस. आणि ते भिजवलेलं जे पाणी असतं तेही झाडांना टाकायचं. तर 4 मध्ये जर हे तुमचं भिजवलेलं शेणचं पाणी असेल तर त्याच्यामध्ये अजून 5 ते 6 मग्गा साधं पाणी टाकायचं आणि मग ते झाडांना टाकायचं. आणि इथं लेकराज सगळे दगड जमा करतोय, एवढे जड आहेत ना ते सगळे त्याने इकडनं तिकडनं आणले आणि एका ठिकाणी जमा केले. तर इथं शेण जे आहे वाळलेलं होतं ते झाडांना टाकून दिलं मी ड्रॅगन फ्रूटला. आणि जे बाकीचं आहे त्याला मला कंपोस्ट बनवायचं आहे, ज्याच्यासाठी मी किचन वेस्ट काढलेलं असतं. तर हे शेण आणि जे किचनचं वेस्ट आहे ते आणि माती वगैरे मिक्स करून मस्त आपण कंपोस्ट बनवूया. तर हे वाळलेलं शेण आणि हे जे आहे किचन वेस्ट, ज्याच्यामध्ये वाळलेले फुलं, फळांचे सालं, भाजींचे सालं, मुळा, सडलेल्या वगैरे भाज्या असतील ते, केळीचे सालं, असं सगळं आहे त्याच्यामध्ये. कांद्याचे, लसूणचे सर्व काहीच न फेकता एका ठिकाणी मी अशी गोळा करून द्यायची. पण त्याच्यात काय झालं, थोडं पाऊस आला आणि पाऊस लागलेला म्हणजे त्याला
कोरडं राहू द्यायचं असतं ते, पण त्याच्यात पाणी पडलं आणि ते थोडंसं असं नरम झालेलं आहे. आता माझ्याकडे हा थर्मोकॉलचा असा बॉक्स आहे. ड्रम वगैरे असेल, माठ असेल, काही पण घेऊ शकतात. त्याला मी असे होल केले खाली, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असतं त्याचं ते निघेल म्हणून. तर आता हे जे शेण आहे ते चिरून टाकलं मी, वरून थोडीशी माती टाकली. आणि आता हे जे किचन वेस्ट आहे तर तेही इथं टाकायचं. याच्यामध्ये अंड्याचे सालं देखील आहेत. आता वरून ही माती मी टाकत आहे. आता मग खाली शेणखत म्हणजे शेण आणि किचन वेस्ट, लगेच वरून असं माती. आता ह्या मातीला ओलं करायचं हलकंसं. आपण खाली होल केलेले आहेतच, तर त्याच्यामुळे ते छान अशी मदत होते. मध्येच त्याच्यात आपले गांडूळ वगैरे तयार होतात. आणि जे आपण झाडांना शेण टाकलेलं आहे, कोरडं शेण, तर शेणखतही म्हणू शकतो त्याला, कारण की ते गाई गोठ्यामधूनच आणलेलं होतं. आणि त्या झाडांनाही त्याच्यामुळे पाणी टाकून दिलं मी. आणि इथंही थोडंसं पाणी टाकलेलं आहे. खूप जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही, फक्त तिथं ओलावा व्हायला पाहिजे, जेणेकरून आपले जे सालं वगैरे आहे ते डिकम्पोज होतील. त्यामुळे आता याला 1 महिनाभरासाठी असं झाकून ठेवायचं. मध्ये मध्ये यायचं आणि असं खालीवरती करून द्यायचं. हातामध्ये ग्लोव्ज घालून करा किंवा मग काहीतरी लाकडं वगैरे करा. आणि आता मी आले आहे खाली. मस्त इथं वातावरण थंडगार झालेलं होतं. परत असं वाटत होतं की पाऊस येईल. आणि हे जे बघा झाड आहे इतकं सुंदर दिसतं ना, याला वर्षातून एकदाच फूल येतं, पण खूप छान वाटतं. पण हे पानांची सुंदरता एवढी आहे की याला फूल नाही आलं तरी देखील चालेल, इतकं सुंदर हे पानं असतात. आणि आता हे सीझन आहे याचे ग्रो व्हायचं. खूप छान मोठे मोठे साईजमध्ये हे पानं तयार होतात आणि दिसायलाही खूप सुंदर असतात. तुम्ही हँगिंग बास्केटमध्ये पण त्याला लावू शकतात. आता तुम्हाला जास्वंदाबद्दल मी बोलली होती की जास्वंदाला खूपच प्रमाणात कळ्या येतात. आणि हे बघा रेन लिली आहे, तीही खूप प्रमाणात अगदी इझिली ग्रो होते. लो मेंटेनन्स आहे ती पण. तर जास्वंदाच्या प्रत्येक फांदीला 4-4, 5-5 कळ्या आहेत. हे बघू शकतात तुम्ही, एकाच फांदीला 4-4, 5-5 कळ्या आहेत. तर इतके सुंदर आणि इतके छान अशी ग्रो होते ही जास्वंद. हे याचं जे जास्वंदाच्या फुलाची साईज आहे ना, ही थोडीशी छोटी असते, पण खूप प्रमाणात ते फुलं येतात आणि दिसायलाही खूप सुंदर वाटतं. म्हणजे अक्षरशः तुम्ही बघू शकतात की एवढ्या प्रमाणात एक एक फांदीवर एवढे कळ्या लागलेल्या आहेत. तर असं छान मस्त ग्रो होतं. अशाच पद्धतीने तुम्हीही खत तयार करून झाडांना टाका, तुमच्याही झाडांना खूप छान अशी फुलं येतील. तर चला मग मी आता चहा घेते आणि आजचा हा ब्लॉग इथंच एंड करते. आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओ खाली एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जवळचं बेल घंट्याला नक्कीच दाबा, जेणेकरून जे बी मी व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटेल. चला मग मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.